जयंतीनिमित्त आपलं पूजास्थान मांडून झालेलं आहे. तर बौद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध सेवा संघ शाखा क्रमांक 70 हातलोली बौद्धवाडी येथे आपला बौद्ध धम्मध्वज फडकवण्यासाठी सगळे बाहेर चालले. सुशांतला बोलतो. सर्वजण आपला धम्मध्वज फडकवण्यासाठी बाहेर चालले. धम्मध्वज फडकवण्यात येणार आहे. तरी पण इकडं आपल्या विसापूर गावचे पोलीस पाटील सन्माननीय अश्विनी उमेश जाधव, त्याचप्रमाणे आमच्या काही सक्षम चप्पल आणा मला. त्याचप्रमाणे आमच्या वहिनी संगीता जाधव यांनी, त्याचप्रमाणे महिला मंडळाच्या उपाध्यक्षा निरंजनाताई जाधव यांनी पुढे यायचं आहे आणि आपला धम्मध्वज फडकवण्याचा. त्याचप्रमाणे या आपल्या जयंतीमध्ये खास उपस्थित आहे आपल्या बाकी तिकडे जा शया. सर्वांनी सलामी द्यायची आहे धम्मध्वजाला. भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. धन्यवाद. चला आता घोषणा देऊन आपलं झालेलं. आपण आता चाललोय सूत्रपटनासाठी. आता आपण चाललोय बुद्ध वंदनेसाठी. चला. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संतकवी महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचारांना किंवा वंदन करतो. तसेच माता रमाई, जिजाऊ आणि भीमाई यांच्या सुद्धा क्रांतिकारी विचारांना वंदन करतो. आज या ठिकाणी उपस्थित सर्वजण सेवा संघ म्हणजे हातलोली या गावचे मुंबई मंडळ, त्याचप्रमाणे ग्रामीण मंडळाचे संपूर्ण सन्माननीय पदाधिकारी, रमाई महिला मंडळ, तरुण मित्र मंडळ यांच्या आचार विचाराने आणि यांच्या विद्यमाने आज हातलोलीमध्ये आपल्या गावामध्ये विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपण साजरा करत आहोत. काल आणि आज हे 2 दिवस आपण साजरा करण्याचे नियोजन केलेलं आहे आणि काल
KPL मध्ये हातोली प्रीमियर लीग अशा मॅचेस दोन झालेले आहेत. आणि आज तेजा आपण बिहारामध्ये तुझा पाठ घेऊन फिरला गेला आहोत. त्याप्रमाणे सायंकाळी स्नेहभोजन सुद्धा आहे. याची सर्वांना कल्पना आहे. पुढील कार्यक्रम आपण विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आजच्या या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्तानं उपस्थित मोजेगाव कापलोली शाखा क्रमांक 70 या शाखेचे सर्व आजी माजी कार्यकारी, माता रमाबाई महिला मंडळ, बंधू आणि भगिनी, गेल्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेला आहे. बंधूजनो, कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. तत्पूर्वी आपल्या मुंबईकर भाऊकीने जे का आपण आपल्या विषयामध्ये जो विषय होता की आपण आपल्या गावच्या ठिकाणी काय अडचण असते ती अडचण काय होती आपल्या सगळ्यांना कल्पना होती. आणि ती शेव आहे त्याचा आपण जे आपण प्रेरणाची गाडी होतो ती आपण या ठिकाणी लोकांवर करणार आहोत. त्या ठिकाणी मला वाटतं 2-3 आपल्या सभासद जाऊन ती गाडी लोकार्पण करण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्या भावकीचे सभासद राहुल तापे यांनी दिवंगत ज्योती रतन तापे यांच्या स्मरणार्थ 2 बेंच भावकीला दिलेला आहे. त्याचा देखील या ठिकाणी आपण जाहीर स्वागत करतो. आणि त्यात मला वाटतं 24 तारखेला या ठिकाणी आणून देणार आहे. एवढं पण मी 2 शब्द पुढे करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या गावातील मुलांच्या सामने झाले की 4 मुलं सामने झाले. साधी गोष्ट नाही इथल्या गावात. म्हणून मी म्हणतो की आता तुझ्याची झाली आपल्याला बरोबर तर त्यांनी देखील हे ऐकलं असेल की भटजीला बोलून देखील अशी पूजा होत नाही. ती पूजा आपल्या मुलांनी आपल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी पूजा चांगल्या प्रकारे हे केली. त्याचप्रमाणे मुंबई भावकी त्या जे सर्व जे आपण जी जयंती करतो. आज काल कार्यक्रम झाला, काल फॅशनचा कार्यक्रम झाला. त्याचप्रमाणे पुढच्या वर्षाला मी एक विनंती करेन की 1-2 दिवसाची आपली जयंती असते. जसं मुलांना जसं सगळ्यांना प्राधान्य देतात तसं महिलांना पण प्राधान्य द्या. आणि महिलांचे देखील कार्यक्रम या ठिकाणी झाले पाहिजेत. त्यांची भाषणं झाली पाहिजेत. मुलांचे कार्यक्रम झाले पाहिजेत. आता महिला मागे नाही, महिला सगळ्यांच्या आपल्याही पेक्षा पुढे आहे. कारण महिलांना देखील प्राधान्य देऊन आपण अशा प्रकारचं नियोजन पुढच्या वर्षाला करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि ते आलेल्यांनी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो, शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. त्याचप्रमाणे आयुष्यवती शशिकला संजय पवार आणि सुजिता पवार या महिलांकडून रोटोमीटर 700 पुरी मीटर हे आपल्या भावकीसाठी किंवा महिलांसाठी त्यांनी दिलेलं आहे, सुपूर्द केलेलं आहे. तेव्हा आम्ही त्यांचं मी सर्वांच्या वतीनं स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो. जय भीम. कार्यक्रम आहेत. नाही हो ताई, आम्हाला ताबडतोब
तर ते बोलले थायलॉइड पर्यंत आपली ही खातोली वाडी आहे, थायलॉइड पर्यंत हे नाव गेलेलं आहे. मला खूप आनंद झाला आणि बोलले पुढे आशीर्वादांना खातोली वाडी गाव किती पोचलाय. तसेच मला असं वाटतं की मुलांच्या कृपेने ही आपली वाडी अशी लहान मुलांना पण अशी पुढे 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 जाऊन हे मुलांचा विभाग आणि शिकलाच पाहिजे. आणि ह्या आपल्या सर्व म्हणजे आपली जी मुंबई आणि ग्रामीण ही भाग आपल्याबरोबर आहे, म्हणून आपण हे सगळं करू शकतो. आणि मी माझी महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ ही पण खूप चांगली आहे. ह्या माझ्या महिला मी पण आता 12 वर्ष झाली ह्या माझ्या महिला ग्रुप आहे खूप चांगल्या. एखाद्या वेळेला छोटा असं की एखाद्या महिलेला जसं बोलावं लागतं, पण त्या मनात कुठली सूचना ठेवून त्या हे कामकाज आणि पूर्ण बाकीचं कोणी गरीब असो म्हणजे वरिष्ठ गटा असो तरी पण त्यांना सांभाळून घेतात. आणि खरंच एवढे मुंबई आणि सर्व ग्रामीण मुंबई या सर्वांनी माझ्या ह्या आज तरुण मंडळांचे मी खूप आभार मानते. खूप खूप त्यांना शुभेच्छा. आमचे घडावे आणि आजी शिकावे आणि ह्या बौद्ध धर्माचा आता स्वीकार करा आणि पुढे पुढे या एवढे मी माझ्या बुद्धांना प्रार्थना करते. आणि इथे आपल्या ग्रामस्थ मंडळाच्या म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आणि आज मला सांगावं वाटतं की ज्या पद्धतीने हा पूर्ण कार्यक्रम केला त्याचप्रमाणे आता थोडं का होईना पण सगळ्या मुलांनी पण सुरुवात केली आहे. तर मला तुमचं सहकार्य आम्हाला असंच राहू द्या आणि आम्ही सगळे मुलं तुमचा हा जो तुम्ही जो रथ चालू केला आहे तो आम्ही असा पुढे नेऊ. धन्यवाद. चला 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 या. जय भीम. तसंच उपस्थित ग्रामीण मुंबई जास्त काही बोलू शकत नाही. सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम. जाहीर केलं होतं की आपल्या भावकीचे 2 विद्यार्थी त्या अतिशय चांगल्या मार्गाने पार केले. त्यांचं मनोबल गेल्या वेळेस प्रकार राहिलं होतं. त्यांच्या सोडूनही विनंती केली की आपण आपल्या मनोबल पिंजर सख्या पूजापाठ झाला आणि आता कीर्तन होत आहे. आपण बौद्ध म्हणून आपली जबाबदारी आहे की आपल्याला वेळेचं भान असलं पाहिजे. वेळ म्हणजे वेळच असली पाहिजे. त्याच्यामध्ये कोणती आणि कमी राहता कामा नये ही आपली जबाबदारी आहे. आपल्या गावातील सर्व कुटुंब समाजाला जबाबदारी द्यायची की आपला मुलगा, आपली पत्नी, आपल्या घरातील सर्व जे आपल्या कुटुंबात राहतात ते घरात गेलेली नाही ते कुठे आहे हे तपासून काढणं ही आपली जबाबदारी आहे. तसंच आज यावर्षी जो वर्षाव झाला त्याच्यामध्ये आम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालं. पुढच्याही वर्षी असाच वर्षाव झाला पाहिजे अशी मी भावनेला विनंती करतो. धन्यवाद. सगळ्याला जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्व
गरिबांचे उद्धार करते, समस्त कामगारांचे उद्धार करते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्वराज्याचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, राजश्री शाहूराजे, क्रांतीज्योती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रामाई, माता जिजाई, माता भीमाई आणि साहित्यातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन असा नवीन विचार प्रवाह रुजवणारे अण्णाभाऊ साठे या सर्व पुरुष महापुरुषांच्या विचारांना आणि प्रतिमेला प्रथमतः अभिवादन करतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही जी चळवळ आहे फुले शाहू आंबेडकरांची, ही फक्त बाबासाहेबांची चळवळ किंवा ज्योतिबांची चळवळ किंवा शाहूंची चळवळ असं जर म्हटलं तर ती काही शब्द पूर्ण होत नाही. तर ही चळवळ फुले शाहू आंबेडकरांची ही चळवळ आहे. ही चळवळ ठिकाणचं नाव म्हटलं ते पूर्ण होत नाही. दुसरी गोष्ट, हे जे समाज सुधारक आहे एका जातीचे असून तरी सुद्धा हा जो वारसा अगदी शाहूराजे बाबासाहेबांचा हा वारसा चालताना असाच पुढे घेऊन जायचा आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याला या ब्राह्मणवाद्यांनी कधी आपल्या समाज सुधारकांचा कधी खरा इतिहास आपल्याकडे येऊन दिला नाही. आपल्याला शिक्षणामध्ये एखादा कार्यक्रम त्यांच्या जन्मात पुण्याला शिकता यावं म्हणून सासू सावित्रीबाई फुले हे धुणं भांडं करतं, हे त्यांच्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही माझ्या मला सांगत नाही, हे त्यांनी त्यांची धुणं भांडी केली. त्याच्यानंतर बरंच हेवी आहे यार. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. या ठिकाणी लोकार्पण सोहळा झालेला आहे. आपण सगळ्यांनी साधुकार देऊन साधू साधू बोलून आपण साधुकार द्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो. तसेच एक विशेष बाब म्हणून जे आपली मुलं काल टेपले खेळले त्यांच्याकडून चांगल्या चांगल्या सूचना आहेत. गावामध्ये सुधारणा व्हाव्यात अशा चांगल्या सूचना करणारा मला वाटतं आपला कातोली हा पहिला गाव आहे असं जर बोललो तर ते वावड ठरणार नाही. कारण आपल्या जे पूर्वज होते गावकीमध्ये ज्यांनी आपलं गाव विशेषतः घडवण्यासाठी जे प्रयत्न केले त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आजपर्यंत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. मी सूचना करेन की आपल्या गावात म्हणजे मुंबईची जी भावकी आहे, मुंबईकडची मित्रमंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांनी एक सूचना केली आहे की आपल्या मोरेवाडीपासून ते संपूर्ण आपल्या गावापर्यंत जवळजवळ 100 झाडं ह्या वर्षी आपण लावणार आहोत आणि ही 100 झाडं रस्त्याच्या दोन्ही बाजूने लावणार आहोत आपण इथपर्यंत. त्याच्यामुळे गाव अधिक सुजलाम सुफलाम दिसेल, चांगला दिसेल आणि त्यांची रास्त सूचना आपण विचारात घेऊन या जून महिन्याच्या शेवटला म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये शेवटचा रविवार जो असेल त्या रविवारी आम्ही सगळेच तरुण मंडळी या इथे गावाकडे आपल्याला येऊन ते वृक्षारोपण करू असं या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. दुसरी गोष्ट, आपल्या प्रफुल्लने सांगितल्याप्रमाणे त्यांनी मागे सांगितलं होतं की टिवल्याला सजा झाली. हे कुठल्याही ब्राह्मणाने सांगितलं नाही आजपर्यंत, पुस्तकामध्ये दिले नाही. जो स्वातंत्र्यात कधी सहभाग नव्हता विनायक दामोदर सावरकर त्याला स्वातंत्र्यवीर समजतात. कळलं की नाही? हे सगळे प्रभुटे होते या देशातली सगळी प्रभुटी मंडळी, परंतु ब्राह्मण असल्यामुळे त्यांना उच्च वर्णीय बसवलेलं आहे. समर्थ रामदास हा कधी समर्थ नव्हता, तो असमर्थ, त्याला समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण का सांगू शकतो तर आपण कुणालाही चॅलेंज करून आपण पुस्तकं वाचलेली आहेत. जे आपण वाचले ते काय आपल्या मनातलं सांगत नाही, ते वाचले तर त्यांच्या पुढे ठेवू शकतो आणि त्यांना सांगू शकतो बाबा हा सूर्य आणि आपल्याला कोणाची काही भीती नाही. प्रभूंनी सांगितल्याप्रमाणे अगदी सत्यस्थिती त्यांनी सांगितली. म्हणजे माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत तरी मी सांगेन की बलात्कार प्रकरणी या दोघांवरही केसेस होत्या. दुसऱ्याची जागा हडप करणं याच्यासाठी त्यांच्यावर केसेस होत्या. मग हे कोण करू शकतो? एखादा चांगला माणूस करू शकतो की समाजद्रोही करू शकतो? तर ह्या गोष्टी समाजद्रोहीच करू शकतात.
चांगली माणसं करू शकत नाही आणि म्हणून त्यांना लागलेली शिक्षा याच्यासाठी आपले बहुजन समाजातले जे लोक आहेत तेच त्यांच्या उपयोगी पडले. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुलेंचं आडनाव हे फुले नसून गोरे होतं आणि त्यांचा फुलांचा व्यवसाय होता. त्यांचा फुलांचा व्यवसाय असल्या कारणानं त्यांना सगळे फुले बोलू लागले. योगायोग त्यांचं आडनावच फुले होऊन गेलं आणि गोरे आडनाव त्यांचं मागे पडलं. परंतु इतिहासामध्ये महात्मा फुलेंचं आडनाव गोरे आहे हे देखील सांगायला आपण विसरलं नाही पाहिजे. त्याची मी तुम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती करून देऊ. असो, बोलायला गेलो तर खूप आहे. आज काय आपला टीकेचा दिवस नाही, आज आपला आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे आपण पुन्हा टीका टिप्पणी न करता या ठिकाणी आनंदामध्ये आपली जयंती साजरा करायचे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय. जाधव चला प्रफुल्ल जाधव चला. काय करायचं तुझं?